विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। जिसको जीवन में मिला सतसंग है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है। श्री राम समर्थ श्री राम। संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या संत स्तवनामध्ये समर्थांनी अनेक प्रकारांनी संतांचं वर्णन केलेलं आहे। संतांचं वर्णन म्हणजेच आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाचं वर्णन, आतमध्ये असलेल्या शक्तिरूप परब्रह्म तत्वाचं वर्णन। संत आपल्या जीवनाचा एक असा महत्त्वाचा मार्ग समर्थांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे की मार्गावरून त्या चालत असताना जो मार्गदर्शक आम्हाला मिळतो, जो वाटसरू आपल्याला मिळतो, जो आम्हाला मार्ग दाखवतो, तो मार्ग दाखवणारा हा संतांच्या रूपाने आमच्या जीवनामध्ये येत असतो। आमच्या जीवनाची सफलता, आमच्या जीवनाचं सार्थक आणि हे कशामध्ये आहे हे आम्हाला कित्येक काळ आमच्या जीवनातला असा व्यर्थ निघून गेल्यानंतर मग लक्षात येतं। आणि ज्या आनंदासाठी, ज्या सुखासाठी मन अखंड पळतंय, धावपळ करतंय, पण त्याला आनंद मिळत नाहीये। आनंद मिळावा म्हणून काहीही परमार्थामध्ये करण्याची सोय नाही। आनंद वाटावा, आनंद वाटतो आहे, आनंद मला मिळतो आहे आणि या वृत्तीमध्येच खरा आनंद आहे। सेवा केल्यानंतर किंवा सेवा करत असताना त्या सेवा मला मिळाल्याचा आनंद जो आहे, सेवा मला मिळावी ही संकल्पनेमध्ये आनंद फार नाहीये, पण सेवा मला मिळाली आणि मी त्या सेवेमध्ये आहे, मी ती सेवा करतो आहे, याचा आनंद काही वेगळा आहे। पण तो आनंद हा स्वतःच्या आत्मकल्याणासाठीचा असावा। मी काम करतो आहे, मी सेवा करतो आहे, हे दुसऱ्यांनी बघावं आणि मला कोणीतरी म्हणावं, अरे वा काय सुंदर तुमची सेवा चालली आहे ना, असं म्हणलं की मला जो आनंद होतो, या आनंदा इतका खोटा आनंद अन्य कोणता दुसरा असत नाही। मला दुसरं कोणीतरी म्हणावं की अरे वा किती छान तुमचं काम चाललंय, किती सुंदर तुम्ही काम करता, किती छान सेवा तुमची चाललेली आहे, किती तुम्ही स्वतःला वाहून घेतलंय, किती तुम्ही स्वतःला अगदी धन्य धन्य आहात तुम्ही, असं म्हटल्यानंतर जे वाटतं, असं म्हणल्यानंतर ते म्हटल्यानंतर वाटणं हा खरा आनंद असत नाही। आणि मला कोणीतरी चांगलं म्हणावं, मी चांगलं काम करतो आहे, माझं कोणीतरी कौतुक करावं, या म्हणण्यामध्ये आनंद जो वाटण्याची इच्छा असते ना, ही इच्छाच दुःखाला कारणीभूत असते। असं कोणी म्हटलं तर क्षणापुरता आनंद होतो, पण परत दुःख आहे, कारण तो तुझ्या तोंडापुरतं म्हणत असतो, तुझ्या समोर फक्त म्हणत असतो, अरे वा वा किती छान आहेस तू, किती चांगला आहेस, किती मस्त आहेस तू, असं समोरासमोर म्हणतो, पण तुझी पाठ फिरली की तो काय म्हणेल त्याचा तुलाही पत्ता नाही आणि त्यालाही माहिती नाही मी याच्याबद्दल काय बोलतोय ते। म्हणजे आनंद टिकला का? तर नाही टिकला। आनंद राहिला का त्याच्या माझ्या म्हणण्यामध्ये किंवा त्याच्या माझ्या बघण्यामध्ये? मी एखादी वस्तू बघितली, मी एखादी व्यक्ती पाहिली, मी एखादं दृश्य पाहिलं, ते दृश्य पाहिल्यानंतर पाहत असताना जो आनंद आहे हा आनंद टिकणं गरजेचं आहे की नाही? सुंदर फूल पाहिलं, सुंदर वस्तू बघितली, खाद्यपदार्थ सुंदर, अरे वा वा किती छान आहे, नुसतं बघून करतोस काय? तू जेव्हा त्याचा आनंद घेशील, तू जेव्हा त्याचा उपभोग घेशील, तेव्हा तो खरा आनंद आहे, तेव्हा त्याच्यामध्ये खरी आनंदाची लहरी त्याच्यामध्ये लपलेली असतील। गोंदवलेकर महाराज खूप छान सांगायचे नेहमी। गोंदवलेकर महाराज म्हणायचे की अरे बाबानो तुम्ही बाकी काहीच करू नका, पहा बरं संत किती छान सांगतात, संत किती सुंदर उपदेश करतात आणि साध्या साध्या बोलण्यातून महाराजांचा उपदेश। महाराज म्हणायचे माझ्या दारामध्ये तुम्ही फक्त पडून राहा म्हणायचे। काय म्हणायचे?
माझ्या दारामध्ये फक्त तुम्ही पडून राहा, तुमचं बाकीचं सगळं मी पाहून घेतो. एकाने महाराजांना फार खोचक प्रश्न विचारला, तुमचं सगळं मी पाहून घेतो, तुमचं सगळं बघून घेतो म्हणाले, म्हणजे नेमकं काय तुम्ही करता? महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं की म्हणाले, महाराजांनी असं सांगितलं की म्हणाले, मी काय करतो, मी अशासाठी सांगतो आहे की तुम्ही माझ्या दारात येऊन पडलात की तुमच्या चित्ताची जळकी भांडी, म्हणाले, तुमच्या चित्ताची जळकी भांडी जी आहेत ती सत्संगमागमाच्या ओढ्यामध्ये मी टाकून देतो, संत संघाच्या ओढ्यामध्ये टाकून देतो, सज्जनाच्या ओढ्यामध्ये टाकून देतो. सत्समागमाच्या तुमच्या चित्तावरती जी जळकी भांडी जी आहे चित्ताची, ती सगळी त्या सत्समागमाच्या ओढ्यामध्ये टाकून देतो. आणि ती भांडी म्हणाले चांगली भिजली, ती भांडी चांगली भिजल्यानंतर म्हणाले फक्त एक हात त्याच्यावरती मारला की ते भांड स्वच्छ झालं. किती सुंदर उपदेश केला. आपण सुद्धा पहा ना, प्रपंचातलं बारकावा मला जास्ती सांगता येणार नाही, पण एखादं काहीतरी आपण केलेलं असतं. उदाहरणार्थ समजा चहाचं भांडं आहे, चहाचं भांडं लगेच घासल्याबरोबर लगेच निघत नाही, म्हणून त्याच्यात भिजत ठेवतात. ते जरा चांगलं भिजलं की मग जरा नुसतं स्वच्छ जरा एकदा हे केलं की लगेच स्वच्छ होऊन जातं. कोणतंही भांडं, त्याच्यामध्ये स्वयंपाक केलेला असतो, ते थोडं भिजत ठेवलं की ते चांगलं स्वच्छ निघतं एकदम. लगेच घासायचं म्हटलं तर ते तेवढं निघतंच असं नाही. तसं म्हणाले आमच्या चित्तावरती, माणसाच्या चित्तावरती जे मालिन्य आलेलं असतं, ते धूळ साठलेली असते, जे विकल्प आलेले असतात, ते सगळे म्हणाले धुवून जातात. आणि फक्त म्हणाले एकदा त्याला नुसता हात त्याच्यावरून फिरवला की ते भांडं स्वच्छ चकचकीत निघतं. तसं संत या आनंदामध्ये आपल्याला ठेवतात. म्हणून संत आनंदाचं स्थळ आहे, संत ही सुखाची जागा आहे, संत हे विश्रांतीचं खरं ठिकाण आहे. संत खऱ्या अर्थानं सुख काय असतं ते फक्त संतांच्या जवळ असतं. इतर अन्यत्र कुठेही त्या सुखाची आपल्याला प्राप्ती होण्याची शक्यता नसते. आणि अंतःकरणामध्ये संतोष नावाचा जो विषय आहे, हा संतोष, आणि त्या संतोष नुसता नाही तर त्या संतोषाचं मूळ हे संतांच्या चरणामध्ये आहे, संतांच्या शिकवणुकीमध्ये आहे. आणि संतांनी जे सांगितलेलं आहे, संत विचारांच्या मध्ये ते मूळ आहे. आणि ही संतांची ओळख समर्थांनी आपल्याला या ठिकाणी करून दिलेली आहे. म्हणून संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. अशा प्रकारची संतांच्या विचारांच्या मधली आणि संतांच्या कृतीमधली जी आपल्याला प्रचिती घ्यायची आहे. आपण संत काय सांगतात, संत कसे सांगतात याच्यापेक्षा संत काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असतं. ते काय पाहणं हे जर मला नीट लक्षात आलं नाही, ते काय पाहणं आहे हे माझ्या जर नीट मला कळलं नाही, तर मग संतांचे विचार आणि संतांचा उपदेश मला माझ्या जीवनामध्ये, माझ्या आचरणामध्ये मला नीट कधी लक्षात येत नाही. म्हणून संतांच्या आशीर्वादामध्ये, संतांच्या कृपेमध्ये जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, जे सामर्थ्य आम्हाला अनुभवायचं आहे, त्याच अनुभवामध्ये आम्ही राहावं, त्याच आनंदाच्या उर्मी आमच्या जीवनामध्ये अखंड सातत्यानं राहाव्यात, असाच हा संतांचा संत उपदेश आणि संतांची आमच्यावरती कृपेची प्रचिती आम्हाला पाहता यावी, या दृष्टीनं आपण अखंड प्रयत्नशील राहावं, त्याच्यासाठी आपण काही चिंतन करत राहावं, असा हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ